नमस्कार मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, खरीप हंगामातली तूर सध्या बाजारात येऊ लागली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुरीचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। खरीपात लागवड केलेल्या तुरीची बाजारभावातील आवक सध्या वाढत असून तुरीला संमिश्र असा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। दरम्यान येणाऱ्या काळात तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे। 5,000 ते 9,000च्या दरम्यान सध्या दर मिळत असून हे दर अजून वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। आज दिनांक 22 डिसेंबर रोजी पांढरा लाल गज्जर या वाणाच्या तुरीची आवक बाजारात झाली होती। जालना बाजार समिती येथे उच्चांकी 765 क्विंटल तुरीची आवक झाली आहे। सोलापूर, लातूर, दुधनी, छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, करमाळा या बाजार समित्यांमध्ये सुद्धा विक्रमी आवक झाली आहे। दरम्यान आज लातूर येथे उच्चांकी 9,300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून अक्कलकोट आणि करमाळा बाजार समितीमध्ये प्रत्येकी 9,100 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे। तर तुळजापूर बाजार समितीत त्यापाठोपाठ 8,800 रुपये दर सरासरी मिळाला आहे। देऊळगाव राजा येथे सर्वात कमी म्हणजे 5,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर तुरीला मिळाला आहे। तर मित्रांनो, वेगवेगळ्या बाजार समितीमधल्या तुरीचे भाव आपण सध्या बघूया। पैठणमध्ये कमीत कमी दर हा 7,001 ते जास्तीत जास्त दर हा 8,000 पर्यंत होता। तर अकोल्यामध्ये कमीत कमी 7,400 ते जास्तीत जास्त 9,705 रुपये दर होता। जालना येथे 6,500 ते 9,875 दर होता। छत्रपती संभाजीनगर येथे कमीत कमी दर 6,450 ते जास्तीत जास्त 9,600 इतका होता। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।